कोमल नेटके यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवूया काळ्या मसाल्यातली शेवग्याची शेंग। तर तुम्ही कशी शेवग्याची शेंग बनवता मला नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद। तर चला बनवूया आज आपण शेवग्याची। सगळ्यात पहिले इथे ना कांदा भाजून घेतला। कांदा भाजल्याच्या नंतर ना मग इथे ना खोबरं भाजून घेतलं। खोबरं भाजून घेतल्याच्या नंतर ना मग इथे परत धने भाजून घेतले। धने भाजल्याच्या नंतर ना मग थोडंसं तेल टाकून ना हे सर्व मसाले परत भाजून घेतले तेलामध्ये भाजून घेतल्याच्या नंतर ना मग इथे मी ना हावरी टाकली। शेंगदाण्याचा वापर नाही केला, हावरी टाकली। मग इथे मिक्सरमधून मसाला काढला। मग इथे शेंगा ना सगळं व्यवस्थित साफ केल्या। हावरी का टाकली कारण की ना गावाकडची पद्धत आहे, पहिले ना लोक शेंगदाणे नव्हते टाकत, हावरीच टाकत होते। हावरी तुम्ही पण एकदा टाकून बघा, भाजीला एकदम मस्त चव येते। मी तर काळ्या मसाल्यात कधी कधी हावरीच टाकते। मग काय इथं मग शेंगा इथं मस्तपैकी शिजायला ठेवल्या। शिजल्याच्या नंतर तेल गरम कढईमध्ये ठेवलं। मग इथे जिरे, हळद, कढीपत्ता, मोहरी हे सगळं व्यवस्थित इथे मस्त गरम तेलामध्ये फ्राय केलं। मग काय इथे लाल तिखट टाकलं, थोडासा घरगुती मसाला टाकला आणि थोडीशी काश्मीरी मसाला टाकला कलर यासाठी, थोडंसं 1 चमचा धना पावडर टाकला। मग आपण जो मिक्सरमध्ये मसाला काढला होता तो सगळं इथे व्यवस्थित फ्राय केला। तुम्ही बघू शकता मसाला परतत राहायचा कारण की जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत मसाल्याला परतून, कारण की आपण पाण्याचा वापर केला होता मसाला वाटवण्यासाठी। मग काही तुम्ही बघू शकता मसाल्यामधून कसं तेल सोडत आहे, म्हणजे आपला मसाला एकदम परफेक्ट झालेला आहे। मग काही तो मसाला व्यवस्थित परतल्याच्या नंतर ना मग मी शेंगा ज्या आपण शिजून घेतल्या त्या मिठाच्या पाण्यातून त्या इथं व्यवस्थित मसाल्यामध्ये टाकल्या। मग या शेंगा व्यवस्थित आलटी-पलटी करून घ्यायच्या कारण की त्यांना ना मसाल्यामध्ये आलटी-पलटी करून घेतल्या ना तर भाजीची चव आहे ना एकदम भारी लागते आणि भाजी पण एकदम व्यवस्थित लागते आणि खायला पण आहे ना मस्त लागते। मग काही इथं शेंगा आहे ना आलटी-पलटी करून घेतल्या मसाल्यामध्ये शेंगा आलटी-पलटी करून घेतल्याच्या नंतर आहे ना आपण जे शेंगाला शिजवायला